आपण बघितलं असेल की योगायोगाने 12 जानेवारीलाच राजमाता जिजाऊंची जयंती होती आणि म्हणून अतिशय उत्स्फूर्तपणे आपण प्रधानमंत्री महोदय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं देशातनं आलेल्या 7,500 ते 8,000 तरुण तरुणींच्या माध्यमातून आणि संपूर्ण नाशिककरांनी प्रधानमंत्री महोदयांचं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं। प्रधानमंत्री महोदयांचं पण मी आभार व्यक्त करतो, त्यांनी या महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी वेळ दिला। त्याच्यासोबतच आपल्या नाशिकचा माडबिंदू असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या या पवित्र भूमीमध्ये काळाराम मंदिर आणि गोदावरीच्या घाटावरही माननीय प्रधानमंत्री महोदय त्या ठिकाणी आले आणि या दोन्ही स्थळांचं त्यांनी दर्शन पण त्या ठिकाणी संपन्न केलं। विशेषतः मी संपूर्ण नाशिककरांचा आभार व्यक्त करतो। सर्व राजकीय पक्ष असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील आणि नाशिककर यांनी गेली 5 दिवस आपल्या देश पातळीवरनं आलेल्या 8,000 तरुण तरुणी, त्यांचे प्रशिक्षक यांना एक सन्मान देण्याचं काम, त्यांना चांगली वागणूक, त्यांना काही कमी पडणार नाही या दृष्टिकोनातनं चांगली सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आभार व्यक्त करीत असताना क्रीडा विभाग जरी याच्या नियोजनामध्ये असेल, ते तर प्रमुख संयोजकच होते, परंतु अतिशय झोकून देऊन क्रीडा विभागाच्या पासून तर प्रशासनाचे सर्व डिपार्टमेंट्स त्यांनी रात्रंदिवस वेळ कमी असताना सुद्धा रात्रंदिवस स्थानिक पातळीवरच्या कर्मचाऱ्याच्या पासून तर बाहेरून अनेक यंत्रणांना सामावून घेऊन या कार्यक्रमाचं सुयोग्य असं नियोजन केलं। कला असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असलेले कार्यक्रम या युवकांच्या माध्यमातून संपन्न झाले। एकंदरीत गोषवारा जर आपण बोललो तर मीडियाचंही मी आभार मानित असताना अतिशय नम्रतेने मी सांगू शकतो की हे 8,000 तरुण तरुणी जेव्हा आपल्या राज्यामध्ये आता परतीच्या मार्गावर ते जातील तर भारतभर नाशिकचं निश्चितपणे सकारात्मक ते नाव त्या ठिकाणी घेतील। असं एकंदरीत हा महोत्सव यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाला। होऊ शकतं की नियोजनामध्ये कदाचित थोडंफार पुढे पाठीमागे झालं असेल तर त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। मला वाटतं की 2027 मध्ये कुंभमेळा आपल्या नाशिकला संपन्न होणार आहे, तर त्याच्या आधीच 2024 मध्ये हा युवा महोत्सव छोटासा एक कुंभच संपन्न झाला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। संपूर्ण नाशिककरांच्या पासून प्रशासनाचे वेगवेगळे जे विभाग आहेत त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। आणि आपण बघितलं असेल की 12 जानेवारीला जेव्हा प्रधानमंत्री महोदय आपल्या नाशिकला आले होते तर अगदी विद्यार्थ्यांच्या पासून तर सर्व नागरिकांच्या पर्यंत सर्वांनी मग रोड शो असेल, सभास्थळ असेल, त्या सर्व ठिकाणी अतिशय सकारात्मक पॉझिटिव्हली प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आणि या 5 दिवसाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम संपन्न झालेले आहेत, अगदी कृषीपासून जसं आता माननीय दिवसे साहेबांनी आपल्या समोर वेगवेगळ्या बाबी ठेवलेल्या आहेत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या पर्यंत आणि आपलं जे मिशन आहे देशाचं 2047 पर्यंत आपल्याला भारत बलशाली देश निर्माण करायचा, त्या दिशेने एक पाऊल पडलेलं आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि म्हणून देश पातळीवरनं आलेल्या तरुण तरुणींचा एकमेकांशी संवाद, विचारांचा आदान प्रदान आणि
वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असलेले प्रदर्शनी असतील, त्याचं प्रेझेंटेशन असेल, या माध्यमातून मला वाटतं की एक भारतच एक प्रकारे आपल्या नाशिकमध्ये त्या ठिकाणी 31 राज्यांच्या माध्यमातून प्रकट झालेलं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मीडियाने सुद्धा याला अतिशय सकारात्मक घेऊन चांगली प्रसिद्धी दिली आणि देश पातळीवर आपल्या नाशिकचं नाव नेण्यामध्ये त्यांनी पण हातभार लावला. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. विशेषतः जसं आता क्रीडा मंत्री महोदयांनी सांगितलं की स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय 2 वेळेस प्रत्यक्ष जागेंवर भेट देण्याच्यासाठी आले. दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय वारंवार याचा आढावा घेत होते. मुख्यमंत्री महोदयांनी तर अतिशय बारीक निरीक गोष्टींमध्ये लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आणि मी माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेबांचं पण आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा 3-4 दिवस या नाशिकमध्येच तळ ठोकून बारीक निरीक गोष्टींचं नियोजन करण्याच्यामध्ये आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्यामध्ये त्यांनी पण मोठं योगदान दिलं. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. मला वाटतं की कुठेतरी जनतेची दिशाभूल करायची यासाठी दररोज त्यांचे केविलवाणे प्रयत्न सुरू असतात. आपण बघितलं असेल की जो न्यायनिवाडा माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी केला, तो न्यायनिवाडा करीत असताना त्याचं जे काही वाचन त्यांनी केलेलं आहे, आपल्या देशाची घटना, त्या संदर्भातले कायदे, त्या संदर्भातले नियम, राजकीय पक्षांच्या घटना, त्यांचे नियम, सर्व वस्तुस्थितीवर त्यांनी न्यायनिवाडा केलेला आहे. आता राहिला विषय तो कोणालाही, म्हणजे हे कालचा हा विषय सोडून द्या, कोणत्याही क्षेत्राशी संबंधित जर एखादा न्यायनिवाडा झाला तर त्याला 2 बाजू कदाचित असू शकतात आणि ज्याला कोणाला जर एखादा न्यायनिवाडाचा निर्णय मान्य नाही झाला तर त्याच्यावरच्या फोरमवर जाण्याचा लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करणं हे लोकशाहीमध्ये कोणालाही तो अधिकारच आहे. परंतु कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि न्याय संस्थेवर जर आपण प्रश्नचिन्ह निर्माण करायला घेतलं तर हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. उद्याच्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण हा विषय, माननीय उच्च न्यायालयामध्ये पण हा विषय आहे. मग त्यांनी न्यायनिवाडा केल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण करणार का? आणि आपण बघितलं असेल की यापूर्वी पण माननीय सर्वोच्च न्यायालयावर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ही गोष्ट उचित नाही. शरद पवारांनी म्हटलं की पंतप्रधान मोदींनी जसे 10 उपवास करायचे ठरवले ते त्यांनी राज्यातल्या किंवा देशातल्या उपासमारी घालवण्यासाठी करावी. शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. निश्चितपणे माननीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांचं शेतकऱ्यांच्याकडे लक्ष आहे आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की या देशामध्ये पहिल्यांदाच PM किसान दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये आणि अनेक वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि त्याच्यासोबतच आपण आता बघितलं असेल की राज्य शासन पातळीवरनं सुद्धा PM किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी, शेतकऱ्यांना नमन, केंद्र शासनाच्या 6,000 रुपयेप्रमाणेच राज्य शासनाच्याही वतीने 6,000 रुपये दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये देण्याचा विषय असेल. ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांना NDRFच्या दुप्पट दराने मदत देण्याचं काम असेल. 1 रुपयामध्ये पीक विमा देशाच्या पातळीवर पहिल्यांदाच आपल्या राज्य सरकारने ही योजना कार्यान्वित केली. अशा एक ना अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यांच्या प्रती
केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या वतीने प्रगतीपथावर आहे. साहेब, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून देखील अनेक टीकाही होते. संजय राऊत म्हणाले आहेत की जे गुजरातला पहिले प्रकल्प केले आहेत ते परत आणा. तर वडेट्टीवार देखील म्हणतात की उदा पाड निकला छुआ असे सगळं आहे दावोस. आपण बघितलं असेल, विरोधकांच्या पोटामध्ये आता गोळा उठलेला आहे. ज्या पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विकास कामांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत ते बघून जागतिक पातळीवरची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येते आहे. या 2 दिवसाच्या दौऱ्याच्या नंतर आल्याच्या नंतर आपल्या संपूर्ण राज्याला आणि देशाला माननीय मुख्यमंत्री महोदय किती हजारो कोटींचे त्या ठिकाणी MOU करण्यात आले, करार संपन्न झाले, त्याची माहिती ती दिली जाणार आहे. आणि ती माहिती जेव्हा घोषित होईल त्याच्या आधीच यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणून कुठेतरी केविलवाना प्रयत्न, बालिश बुद्धी, उलट आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून काही प्लॅटफॉर्म्सवर तरी आपण राजकारण बाजूला ठेवून वागण्याची आवश्यकता असते. परंतु त्याला कुठेतरी गालबोट लागेल, आपल्या राज्याचं नाव कमी होईल. राजकारणाच्या साठी हे लोक अशा खालच्या पातळीला जात आहेत. साहेब, जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा रामाबद्दल वक्तव्य केलं आहे कानपुरामध्ये. राम बहुजनच आहे, राम क्षत्रिय आहे, त्यांनी सांगावं राम क्षत्रिय नव्हता असं म्हणाले त्यांनी पुन्हा एकदा. मी पाठीमागे पण बोललो होतो की मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आणि एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर यांची फक्त सुनताच बाकी राहिलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.